काय खेळ आहे क्रिकेट. मला तर गोंधळून टाकतो हा खेळ. त्याचं कारण तेच बॅट्समन, तेच बॉलर, तीच बॅट, तोच बॉल आणि रिझल्ट एवढा वेगळा. मी असं का बोलतोय तुम्हाला कळतंय का? हाच जॉनी बेस्टो होता, हाच जो रूट होता, हाच बेन स्टोक्स होता आणि तरीही टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाला त्यांनी धोपटून काढलेलं होतं. नया दिन नई रात मी एका पॉडकास्टमध्ये म्हणलं होतं, आज तसंच झालेलं दिसलं. थोडंसं ढगाळ वातावरण, थोडंसं फ्रेश विकेट आणि त्याचा फायदा असा झाला की रोहित शर्मानी नाणेफेक जिंकली, ज्याला आपण मराठीमध्ये टॉस असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी बॉलिंग करायची संधी यांना दिली आणि जसप्रीत बुमराह आणि शमीनी जो आज स्पेल टाकलाय त्याचा अक्षरशः त्याला तोड नव्हती. त्याचं कारण दोन्ही बाजूनी दडपण वाढत गेलं, दोन्ही बाजूनी हे शिकार करत राहिले आणि जसप्रीत बुमराहनी आज एका इनिंगमध्ये 6 विकेट काढल्या. त्याचा पहिला स्पेल होता 5 ओव्हर 2 मेडन 9 रन 4 विकेट. काय बॉलिंग म्हणायची. आणि तेवढंच यश हे शमीला सुद्धा मिळालं, कारण शमीनी सुद्धा फार सुंदर मारा आज केलेला आहे. प्रसिद्ध कृष्णाला आजच्या सामन्यामधनं बरंच काही शिकायला मिळालेलं असेल. जो रूट 0वर आऊट झाला, बेन स्टोक 0वर आऊट झाला, वरचे काही बट 0. ह्याला म्हणतात क्रिकेट, कारण ते जलवा दाखवत असतं, तुम्हाला गुगली टाकत असतं. जे कालचे राजे असतात ते आज रंक झालेले आपल्याला मैदानावरती बघायला मिळतात. म्हणून या खेळाची मला दरवेळेला उत्सुकता वाटते, या खेळाची मला कधी कधी भीतीसुद्धा वाटते. बॅटिंग करायला आलेल्या रोहित शर्माला शॉर्ट पिच बॉलिंग टाकून आऊट काढायचा, सापळा लावायचा प्रयत्न केला आणि त्याला रोहित शर्माने खास त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलेलं आहे, फोडून काढलेलं आहे. कारण त्यांनी ज्या मारलेल्या सिक्सर होत्या त्या प्रेक्षकात जाऊन पडल्या. सुरुवातीला नवीन बॉलला थोडंसं सांभाळून केले, शिखर धवनला थोडीशी लय सापडायला वेळ लागला, पण एकदा जम बसल्यानंतर दोघांनी बघा म्हणजे गंमत. इंग्लंड ऑल आऊट 110, भारतीय संघ नॉट आऊट 111. हे क्रिकेटचं रूप आज मला मैदानावरती बघायला मिळालं. मैदानावरती चमत्कारिक लोक भेटले. आज सुट्टीचा दिवस नव्हता, ऑफिसला दांडी मारून लोक इथं आलेले होते, लहान मुलांना शाळेत सुट्ट्या मारून लोक इथं आलेले होते. माझा मित्र जय बोके आणि त्याची बायको दीपा अमेरिकेतल्या केंटकी लुईसविलवरनं इथं आले होते. विम्बल्डन त्यांनी पाहिलं, आज इथं मॅच एन्जॉय केली आणि समाधानी अंतःकरणाने आता ते परत अमेरिकेला निघालेले आहेत. असं क्रिकेट प्रेम आज मला बघायला मिळालं. इतकंच नाही तर BBC कॉमेंट्री करता सर गारफील्ड सोबर्स आज आलेले होते. या सगळ्याच गोष्टी ओव्हलवरती बसून बघताना मला खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर झाली प्रेस कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये जसप्रीत बुमराह भेटला. त्याची डिटेल स्टोरी उद्या आपण करणारच आहोत. पण आज जे होतं, जोस बटलर जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगबद्दल काय म्हणला ते आपण थोडंसं ऐकूया. Yeah, there's no doubt he's a fantastic bowler. He's been one of the leading bowlers in the world for a number of years now, and he looks like he's going from strength to strength. But no, that's the great challenge of playing against India. You know you're going to face fantastic bowlers and batsmen, and that's why you want to play international cricket, to challenge yourself against the best players. And no doubt he's someone who is one of the best, and we look forward to the challenge again on Thursday of trying to get the better of him. आणि स्वतः जसप्रीत बुमराह आजच्या त्याच्या परफॉर्मन्सबद्दल काय बोलला हेही आपण ऐकूया. क्या गेम है ये क्रिकेट, क्योंकि वही बैट्समैन वही बॉलर, ठीक है विकेट थोड़ा अलग है, थोड़ा सा माहौल अलग है, लेकिन इतना बड़ा बदलाव ये क्रिकेट को भी कैसे आप खेल सकते हो. बहुत मुश्किल है ये हजम करना कि भाई वही बैट्समैन है, वही जो रूट है, वही बेस्टो है, वही शमी है, वही बुमराह है, लेकिन इतना उल्टा पुल्टा. यही तो क्रिकेट की ब्यूटी है कि एक दिन ऐसा लगेगा कि अरे सब आपके फेवर में जा रहा है, एक दिन आप कुछ भी ट्राई कर लो आपके फेवर में नहीं जाता है. बट इसी के लिए स्टेबल हेड रखना बहुत ज़रूरी है कि एवरी डे इज़ अ न्यू डे. आपको वही चैलेंजेस, कभी सिमिलर बॉलिंग करोगे और तुरंत पहली बॉल पे एज मिल जाएगी, कभी सारा दिन बॉल डालते रहोगे एज नहीं मिलेगी. बट इसी सिनेरियो में आप डेस्परेट नहीं होना चाहते हो. इसके लिए आप स्टेबिलिटी को मैं बहुत ज़्यादा रेट करता हूँ, बिकॉज आपके हाथ में एट द एंड ऑफ द डे बहुत कम चीज़ें हैं. एक बार बॉलर ने बॉल छोड़ दिया, उसके बाद उसके हाथ में कुछ है ही नहीं. कभी अच्छा बॉल डालेगा, एज डाला, कैच छूट जाएगा, कभी स्टंप के ऊपर से बॉल चली जाएगी, कभी फुल टॉस पे विकेट मिल जाएगी. तो इसका ये मतलब नहीं कि आप फुल टॉसेस डालो या ये डालो. तो मैं वही कोशिश करता हूँ कि मेरे हाथ में जो जो चीज़ें हैं मैं उसको प्रिपेयर करूँ. उसके बाद जैसे मैंने बोला कि मेरे हाथ में जो कंट्रोल नहीं कर सकता हूँ मैं चीज़ें, उसके बारे में ज़्यादा सोचूँ नहीं. उसके बाद जो रिजल्ट आएगा मैं एक्सेप्ट कर लूँगा और आगे बढ़ जाता हूँ. तुम्हाला काय वाटलं जसप्रीत बुमराहच्या या बॉलिंगबद्दल? तुम्हाला आवडला का त्याचा स्पेल?
शमीला सुद्धा 3 विकेटल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या? आणि आजच्या मॅचमध्ये बॉलर्सनी आपली जी कमाल करून दाखवली, धमाल करून दाखवली, दंगल घडवून दाखवली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? रोहित शर्माची बेधडक खेळीबद्दल तुमचं मत काय? मला जरूर कळवा, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.